हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. अद्भुत कोल्हापूर. कोल्हापूर म्हटलं की करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर, रंकाळा, न्यू पॅलेस अशी ठिकाणं डोळ्यासमोर येतात. अद्भुत कोल्हापूरच्या आजच्या भागात आपण कोल्हापूरच्या बाहेरच्याच नव्हे तर खुद्द अनेक कोल्हापूरकरांना फारशा माहीत नसलेल्या एका जागेबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही पोहोचलो पंचगंगा नदी घाट परिसरात. कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर आपल्याला तटबंदी पाहायला मिळते आणि या तटबंदीच्या आत आहेत अनेक मंदिरं आणि या अनेक मंदिरांचा समूह म्हणजेच संस्थान शिवसागर. आजच्या भागात आपण या संस्थान शिवसागरबद्दल जाणून घेणार आहोत. कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातील सदस्यांचं निधन झाल्यावर त्यांचा अंत्यविधी ज्या परिसरात होतो तो संस्थान शिवसागरचा हा परिसर. दगडी कमानीतून आत प्रवेश केल्यावर आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असलेल्या दीपमाळा दिसतात. संस्थान शिवसागर परिसरात प्रवेश करताच आपल्या नजरेला पडतात भव्य अशी 2 मंदिरं. या मंदिर समूहातील सर्वात पहिलं मंदिर आहे शिवरायांचे नातू आणि छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे दुसरे यांचं. 20 डिसेंबर 1760 रोजी छत्रपती संभाजीराजेंचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा तीरावर अंत्यसंस्कार करून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या ठिकाणी महाराणी जिजाबाई यांनी त्यांची भव्य छत्री उभारली, जे हल्ली मंदिर म्हणून ओळखलं जातं. आपल्या मागं जे मंदिर दिसतंय ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं सगळ्यात पहिलं स्मृती मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे दुसरे यांचं स्मृती मंदिर आहे. यानंतर छत्रपती घराण्यातील सदस्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार याच परिसरात करण्याचा प्रघात पडला. अंत्यसंस्कार झालेल्या जागेवर छत्रपतींची स्मृती मंदिरं उभारली गेली. तसंच राजघराण्यातील सदस्यांचं निधन झाल्यानंतर तिथं शिवलिंग स्थापित करण्याची परंपरा पुढं कायम राहिली. या संस्थान शिवसागरमधील सर्वात भव्य आणि देखणं मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांचं.
संस्थान शिवसागर या परिसरातील भव्य, सुंदर आणि देखणं असं मंदिर आहे, जे की छत्रपती संभाजीराजे दुसरे यांचे सुपुत्र छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांचं आहे. त्यांच्या मंदिराच्या डाव्या बाजूला त्यांचे पिताश्री छत्रपती संभाजीराजे दुसरे यांचं मंदिर आहे, तर उजव्या बाजूला त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजीराजे उर्फ आबासाहेब महाराज यांचं मंदिर आहे. छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांचे सुपुत्र म्हणजे संभाजीराजे उर्फ आबासाहेब महाराज यांचं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय छत्रपती घराण्यातील महाराण्या, इतर सदस्यांच्या समाधी आणि तुळशी वृंदावन इथं आहेत. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यावरही याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तसेच करवीर छत्रपती घराण्यातील इतर काही सदस्य असतील, महाराण्या असतील, यांच्या लहान मोठ्या समाध्या व तुळशी वृंदावन देखील आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात. कोल्हापूरचं पंचप्राण असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज व राजाराम महाराज यांच्यावर देखील मृत्यूपश्चात याच परिसरामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तोच हा संस्थान शिवसागरचा परिसर. शिवशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव यांनी राजघराण्यासह समस्त करवीरकरांसाठी एक पवित्र ठिकाण असलेल्या संस्थान शिवसागर बद्दल अधिक माहिती दिली. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेला परिसर म्हणजे पंचगंगा नदी घाटाचा परिसर, आणि याच नदी घाटाच्या परिसरात तटबंदीच्या आतमध्ये जो मंदिर समूह आहे असा ओळखला जाणारा संस्थान शिवसागर हा परिसर आहे. करवीरकर छत्रपती घराण्यातील कैलासवासी छत्रपतींची जी स्मृती मंदिरं आहेत ती मंदिरं आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात. या संस्थान शिवसागरच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये श्री तारकेश्वराचं मंदिर आहे. नर्मदेच्या नदीपात्रात सापडणारं शिवलिंग बाणलिंग म्हणून ओळखलं जातं. शिवपूजनात हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ समजलं जातं. पंचगंगा नदी काठावरील श्री तारकेश्वर, भोगावती नदी पात्रातील शिंगणापूरच्या श्री हटकेश्वर आणि करवीर निवासिनीच्या मंदिराजवळील श्री महाकालेश्वर या 3 शिवलिंग पूजनाला विशेष महत्त्व आहे. श्री तारकेश्वराच्या निस्सीम भक्तीपोटी करवीर संस्थानच्या पहिल्या छत्रपतींनी 17व्या शतकामध्ये सनदा दिलेल्या आहेत. इसवी सन 13व्या शतकातील पंचगंगा नदी घाटाच्या नोंदीमध्ये श्री तारकेश्वर मंदिरासमोरील घाटाचा तारकेश्वर घाट म्हणून उल्लेख सापडतो. सध्या सौरभ मुजुमदार यांच्याकडं तारकेश्वराची पूजा असते. नवरात्रोत्सवातील शाही परंपरांमध्ये संस्थान शिवसागरमधील मंदिरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विजयादशमी दिवशी सीमोल्लंघनानंतर करवीर छत्रपती आणि राजघराण्यातील सदस्य आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी संस्थान शिवसागर परिसरात येत असतात. यावेळी मंदिरामध्ये छत्रपतींची दरबारी वेशात भारदस्त आणि रुबाबदार पूजा बांधण्यात येते. त्यांच्या वापरातील पगडी आणि तलवारीचं सुद्धा इथं पूजन केलं जातं. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या परिसरात दीपोत्सव साजरा केला जातो. करवीरकर मोठ्या उत्साहानं या दीपोत्सवात सहभागी होतात. सीमोल्लंघनानंतर करवीर छत्रपती आणि राजघराण्यातील सदस्य दर्शनासाठी येतात. त्यावेळी आणि त्रिपुरारी पौर्णिमेवेळीच संस्थान शिवसागरातील मंदिरं दर्शनासाठी खुली केली जातात. संपूर्ण भारत देशातील संस्थानांमध्ये लोकाभिमुख कारभारासाठी प्रसिद्ध असणारी मोजक्या संस्थानांमध्ये कोल्हापूर संस्थानाचा समावेश होतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रमाणेच करवीर संस्थानातील सर्वच छत्रपतींनी राजा आणि जनता यांच्यामधलं अंतर कमी करत लोकहिताचाच कारभार केलाय. त्यामुळे या संस्थानच्या छत्रपतींसह राजघराण्यातील सदस्यांबद्दल करवीरकर जनतेला नितांत आदर आहे.
त्यामुळं दिवंगत करवीरकर छत्रपतींसह राजघराण्यातील सदस्यांच्या समाधी मंदिरांचा संस्थान शिवसागर परिसर करवीरकरांसाठी एक पवित्र जागा आहे. करवीर संस्थानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक करवीरकरानं नतमस्तक व्हावं अशा या संस्थान शिवसागर परिसराचं महत्त्व जाणून घेतल्यानंतर भेटूयात अद्भुत कोल्हापूरच्या पुढच्या भागात.